शिक्षक पात्रता परीक्षा 2026 यासाठी महत्त्वाचा विषय मानसशास्त्र या विषयावरील प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे, कार्ल रॉजर्स यांच्या विद्यार्थी केंद्रित अध्यापन सिद्धांतानुसार शिक्षकाकडे बिनशर्त सकारात्मक आदर असणे म्हणजे नेमके काय? म्हणजेच स्टुडंट सेंट्रल एज्युकेशन याच्यामध्ये अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड बिनशर्त सकारात्मक आदर असणे म्हणजे काय? तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी मध्ये. विद्यार्थ्यांचा कोणताही पूर्वग्रह न ठेवता तो जसा आहे तसा त्याचा पूर्णपणे स्वीकार करणे आणि त्याचा आदर करणे म्हणजेच बिनशर्त सकारात्मक आदर होय. ओके, मग प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करत असतो. हे मानवतावादी मानसशास्त्रज्ञाचे तत्व आहे. जेव्हा मुलाला समजते की शिक्षक आपला स्वीकार करत आहे तेव्हा त्याचे शिकण्याचे अडथळे दूर होतात. यामुळे मुलांमध्ये स्वप्रकटीकरण म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशनची भावना निर्माण होते आणि भयमुक्त वातावरणातच खरा विकास होतो. अशा पद्धतीने आपल्याला विश्लेषणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. अशाच पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.